हे पहा, जोपर्यंत आपण लहान आहे ना, तोपर्यंत आपल्या मायबापासोबत आपण हट्ट करतो आणि हट्ट करायला फक्त मायबापच असतात. ते हट्ट पण मायबापच पुरवतात. पण एवढा पण मायबापासोबत हट्ट नका करू. मायबापासमोर इतका पण त्यांचा जीव इतका व्याकुळ नका करू, की त्यांना ते सोसलं नाही पाहिजे. मायबापांनी बी जेवढं मुलाला सोसेल तेवढंच त्याचे हट्ट पुरवत जा. आता तुम्ही बऱ्याच ताईने व्हिडिओ रील्स पाहिल्या असेल. आमच्या संभाजीनगरमध्ये एका मुलाने फक्त आयफोनसाठी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करता करता त्याचे वडील त्याला वाचवायला गेले, तर त्याच्याबरोबर वडील पण दरीत कोसळले आणि मुलाचा आणि नवऱ्याचा मृत्यू डोळ्यासमोर होताना पाहताना त्या बिचारीनं पण दरीत कोसळून जीव दिला. खरंच आपल्या मुलांना संस्कार द्या. संस्कार नाही दिले त्यांना, त्यांच्या कष्टाची जाणीव, आपल्या कष्टाची जाणीव नाही दिली, तर ते असं काहीतरी होऊन बसतं. खरंच खूप अवघड आहे आताच्या काळामध्ये. आपल्या स्वतःच्या पोटचं लेकरू सांभाळणं पण खूप अवघड झालं आहे. असो, आता काय करता. नमस्कार मंडळी, मी छाया. तुम्हा सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा, आनंदाचा जावं ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते. आणि ना, आज काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नाही, कारण सगळ्याला उपवास आहे. तर शाबूची खिचडी बनवायची. आणि शाबूची खिचडी बनवता बनवता मी माझ्या केसांसाठी काय वापरते, केसांची कशी काळजी घेते, हे सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे. आता मला समोरासमोर बसून असा काही व्हिडिओ बनवता येत नाही आणखीन, तर तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी माझ्या केसांची काळजी कशी घेते, माझे केस एवढे लांब एवढे दाट कसे आहेत, तर नक्कीच सांगते. तर सगळ्यात आधी शाबूची खिचडी बनवायची होती. आज सगळ्यांना उपवास आहे, स्वयंपाक वगैरे बनवायचा नाही. आणि स्वयंपाक नसला की नुसतं थोडंसं जरी काम असलं तर ते रेंगळत 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 बराच वेळ जातो. पण असो, आज म्हणलं तेल बनवायचं होतं, पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन मी. माझ्या केसांसाठी मी जे तेल वापरते ते मी बनवत असते. आणि केसांची काळजी घ्यायची म्हणलं तर जेव्हा आपण डोकं धुतो, शॅम्पू जी आपल्याला सूट होईल तीच घ्यायचा. आणि डोक्यावरती बऱ्याच ताईंना खूप असं कडक कडक पाणी घ्यायची सवय आहे. आंघोळ करताना किंवा केस धुताना कडक पाणी घेतात. आणि मी पण ना, थंडीच्या दिवसामध्ये माझा अनुभव सांगते, इतकं कडक पाणी घ्यायची तर माझे असे केस चालले होते, एवढे असे गंग्यात मावत नव्हते आणि डोकं इचरायचं पण खूप म्हणजे कंटाळा यायचा, इतके केस चालले म्हणून. मग मी 2-3 दिवस पाहिलं, डोकं विचारलंच नाही. 2 दिवस तर डोकं विचारलंच नाही. त्यानंतर जेव्हा मी केस धुतले तेव्हा थोडंसं कोमट पाणी घेतलं 2-3 वेळेस. परत माझे केस अजिबात जात नाही. आणि ज्या दिवशी केस धुतले ना, मी त्या दिवशी तेल लावत असते. मग 2-3 दिवस जोपर्यंत डोकं धुत नाही तोपर्यंत तेल वगैरे लावत नाही. आणि तेल पण तुम्ही केसाला तेल लावलं की त्या दिवशी छान वेणी घालायची. वेणी घातल्याच्यानंतर तुमचे केस जात नाही. आता बऱ्याच ताई म्हणतात, ताई आमचे केस छोटालेच आहे, मग वेणी कशी घाला, ओपत नाही, चांगली दिसत नाही. तर हो, नाही ओपत बऱ्याच ताईंना वेणी. तर काय संध्याकाळी तेल लावायचं आणि वेणी घालायची. वेळभर जरी तुम्ही केस मोकळे ठेवले तर संध्याकाळी नक्कीच वेणी घाला, तुमचे केस लांब होत जातील. आणि मला ना मोकळे केस जमतच नाही, कारण कुठं जाऊ द्या, काही कार्यक्रम असू द्या, लग्न असू द्या, कुठं फिरायला जाऊ द्या, माझी वेणीच असते, कारण मला मोकळे केस जमतच नाही दाट केस असल्यामुळे. असं आता काय करता. आज मस्त शाबूची खिचडी केली आणि शेतातून मस्त कोथिंबीर आणि कढीपत्ता आणला होता, त्याचंच साफसूफ चालली होती. आणि मी कढीपत्ता, कोरफड, जास्वंदाचं फूल, मेथी आणि तेल असं हे सगळं मिक्स करून तेल बनवत असते. मी महिन्यातून 4-5 वेळेस जास्त तेल लावते, ते जास्त नाही लावीत. 4 वेळेसच लावत असते, 4 किंवा 5 वेळेस. रोज लावले तर खूप छान केस होतील, पण मला खूप धावपळ असते. तुम्ही तर पाहिलंच व्हिडिओमध्ये, एवढं काही लक्ष देणं होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर माझं तेल पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नक्कीच तुम्हाला ते तेल बनवून मी टाकेल पुढच्या व्हिडिओमध्ये. आता साहित्य पूर्ण नव्हतं त्यामुळे मी दाखवलं नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तर आज मी खूप खुश आहे, कारण माझ्या आवडीचे पदार्थ घरामध्ये असे ताजे ताजे आलेले आहेत. आणि शाबूची खिचडी पण इकडं मस्त झाली. तर हे पहा, आज ना सकाळी
सकाळी सकाळी शेतातून कोथिंबीर आणली, मी कापली पण तुम्हाला दाखवली. आणि अशी कोथिंबीर भाजीला असेल ना, भाजी खूप भारी होते. आणि त्याचबरोबर येता कढीपत्ता पण आणला आहे घरामध्ये. आमच्या दारात कढीपत्त्याचं झाड, पण हे शेतातून आलेला एवढा छान सुगंध याचा मस्त भारी होतो. तर मी हा पण निसून ठेवला, कोथिंबीर पण निसून ठेवली. आता हिला धुवून घ्यायचं मला थोडंसं, कारण ती चिखलाने वगैरे भरलेली असती. औषध वगैरे नाही मारलेलं, पण चिखलाने भरलेली किंवा काही पण कीटकनाशक वगैरे असतं. त्यामुळे म्हणलं याला थोडीशी धुवून घेते आणि कढीपत्त्याला पण धुवून थोडंसं सुकायला ठेवते. चला, शाबूची खिचडी पण इकडं झाली. अर्धा श्रावण चाललाय, आम्हाला काही जाऊ दे आता. मस्त आज मी मिरचीचीच केली, मिरची पावडरची. हिरव्या मिरचीची नाही केली, हिरव्या मिरचीची आवडत नाही म्हणून अशी लाल केली खिचडी मस्त. तुम्ही म्हणता ताई हे काय बनवलं, तर गोकुळाष्टमी 4 तारखेला आहे. पण एवढे व्हिडिओ यायला लागले पाळण्याचे, तर मला चला आपण पण हा पाळणा बनवूया. आईस्क्रीमच्या काडीचा मी हा पाळणा बनवलेला आहे. आणि हा पाळणा बनवताना ना मला खूप सगळ्या अडचणी आल्या. कितीकच वेळेस त्याच्या काड्या तुटल्या, ते तिरपं झालं, काय काय झालं. तर म्हणलं असो, 2 दिवस लागले मला पूर्ण हा पाळणा बनवायला. आणि याचा व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण ते बनवतच नव्हतं. म्हणजे ते पडत होतं, तर कुठं काय होत होतं, म्हणलं होतं नाही होतं. मग त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही मी, मोबाईलात पाहून केला. तर कसा झाला मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आता मी याला ना थोडासा रंग द्यावं म्हणलं. हे जरा ओपनच नाही, आणि पाहू आता याला रंग कसा कसा देणं होत होतं. घरात पेंट होता थोडासा डब्यामध्ये, तो असा खराब झाला आहे. पण म्हणलं असो, काय होत नाही त्याला. थोडासा त्याला हे पेट्रोल वगैरे टाकून मी मिक्स केलं, आणि मिक्स केल्याच्यानंतर हे छान लागायला लागलं. आता ब्रश नव्हतं माझ्याकडे, तर एक कडब्याची काडी घेतली, त्याला धुडकं गुंडाळलं आणि काही म्हणते त्याला दोऱ्यानं गुंडाळून घेतलं. आता दोऱ्यानं नसतं गुंडाळलं ना, तर ते सगळं निघलं असतं, त्यामुळे दोऱ्यानं गुंडाळून घेतलं. आता हा आहे मेन पाळणा, तो सगळा स्टँड झाला आहे हा पाळणा. आणि दोऱ्या बांधल्यात मस्त, त्याला दोऱ्यामध्ये लटकलं की मस्त हे असं झुलतं, पण खूप छान होतं. आता सगळं रंगवल्याच्या नंतर कसं दिसतं, काय दिसतं, आवडलं तर ठेवलं, नाही आवडलं तर परत एकदा मोडून टाकलं, परत बनवलं. आणि ऑनलाईन पण पाहिले होते मी, खूप महाग आहे, 700, 800, 2000 आणि एक 400 रुपयाला होता. पण तो लय खूप तकला दे, त्यामुळे मी म्हणलं एका दिवसांसाठी कशाला तरी एवढे मोठे पैसे घालायचे. जर हा चांगला झाला तर मग परत पाहू, नाही तर मग मागवू. तर सगळा फायनल लुक झाल्याच्या नंतर मला तो पांढरा कलर एवढा काही खास दिसेना. नंतर मी लाल कलर दिला. आता हे लाल कलर कोणता, तर जे आपण बैलाला हिंगूळ लावतो ना, तर आमच्या घरात हिंगळाची काही कमीच नाही. तुम्ही म्हणता कसं, तर आमच्या घरी बैला असतात, आणि बैलाला ना दर हप्ती कलर असतो. कारण नवे बैल आले की त्यांचं ब्युटी पार्लर वगैरे त्यांना नटून खटून बाजारला नेलं जातं. त्यामुळे हिंगूळ भरपूर कलरचे घरामध्ये होते. मग लाल कलर दिला, ते वाळला. आणि त्यानंतर म्हणलं थोडेसे मणी होते, त्या मण्याने थोडंसं डेकोरेट करावं. पण हे मणी काही चांगलेच दिसेना. परत एकदा मी हे मोडलं. आता तुम्हाला दाखवते मी पुढं काय केलं, कसं केलं. तर अजून काही तुमच्या आयडिया असेल तर मला सांगा, ताई असं नका करू, असं करा. त्यामुळेच लवकर व्हिडिओ शेअर केला मी. मला तुमच्यापाशी काही आयडिया असेल तर तुम्ही सांगता मला, ताई की याला असं नको डेकोरेट करू, असं डेकोरेट कर. तर मी थोडंसं फेमिकॉल टाकला. आणि जे जुना कंबरपट्टा होता महालक्ष्मीला आणलेला मी, तर तो खराब झालेला होता. मग त्याचे तोडे मी मणी आणि असे एक एक जोडून घेतले. भारी दिसत होते, पण मला नाही आवडले. तर मी हे सगळे परत काढून टाकले, आणि परत एकदा याला कलर द्यायला सुरुवात केली. चांगलं दिसत होतं, पण लेस जर असती खूप भारी झाला असतं. मी जे हे बनवलेलं ना प्रभावळ स्वामींसाठी, त्याला लेस होती. लेसनं इतकं पटकन झालं होतं ना, पण ते आता बाजारात गेलते मी, तर लेस वगैरे आणायचं माझ्या काही लक्षातच नाही. अजून भरपूर दिवस आहे गोकुळाष्टमी, पाहू तोपर्यंत कसं कसं होतं, काय काय होतं. जर माझ्याच्यानं हे नाही आवडलं मला, तर मी नक्कीच लेस आणून त्याला लावीन. ते मणी असे काहीतरी दिसतात ते.
खूप भारी दिसतात, पण ना जरशे मला काय वाटलं, ती दोरी तोडून टाकली ना मी पहिली, जी झोपाळ्यावरती आपल्याला झोपाळा करायचा, लटकायचा, तो झोपाळा बसणार नाही. त्यामुळे म्हणलं बसतो का नाही, बसतो का नाही. त्यामुळे मी असं थोडासा विचार करत होते, ठेवू का नको ठेवू, ठेवू का नको ठेवू. मग आत्याला विचारलं, तर आत्या म्हणल्या, पाय तुझ्या मनाने, मी काय सांगू. तर तुम्ही सांगा कसं दिसतंय.